तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची आराधना करणारा जीव सज्जन आहे, साधू आहे लक्षण. आणि प्रवचनसारखी पण 16वी गाथा हीच सांगितली, स्वयंभू सम्यक दर्शन सम्यक ज्ञान चारित्र. बाहेर कुठे शास्त्रात तुरकत बसू नको, तुला समयसारमध्ये ते सापडणार नाही. आणि तत्वात सूत्रामध्ये पण सम्यक दर्शन ज्ञान चारित्र नाही सांगते, पण त्यात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र नाही. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आत्म्यात आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. मग मोक्ष मार्ग कुठे शोधणार? तत्वात सूत्रामध्ये मोक्ष आले की तेच सूत्र आहे, पण शास्त्रामध्ये मोक्ष मार्ग नाही. मोक्ष मार्ग मोक्ष मार्ग आत्म्यामध्ये शास्त्र इंडिकेटर आहे, बोट दाखवत आहे. शास्त्र आहे ते बोट पर्याय, आत्म्याच्याच त्या पर्याय आहेत. ती काही शास्त्राची पर्याय नाही, शरीराची पर्याय नाही. त्या ठिकाणी शास्त्र दाखवतंय, बोटाप्रमाणे शास्त्र आहे. ते बघ तू सम्यक दर्शन ज्ञान चारित्र मय तुझा आत्मा आहे, त्याला तू जाण आणि त्याचा तू आश्रय कर, तर तुला मोक्ष मार्ग प्रगट होईल. नाही नुसतं शास्त्र घेऊन बसेल, कवटाळून बसेल त्या ठिकाणी आणि शास्त्र ज्याला दाखवते त्याला पाहणार नाही. तर आई दाखवतो रे बोटाने चंद्र पहा, चंद्र पहा, ते बोटाकडेच पाहत बसतो, ते बोटालाच पकडतं मूल, त्याला चंद्र दिसतच नाही. तसे शास्त्र आहे ते आईप्रमाणे बोटाने दाखवतोय आत्मा, आत्मारूपी चंद्रमा दाखवतो आहे, पण तू त्या चंद्राकडे पाहणार नाही, तर त्याला आत्मा कसा प्राप्त होईल? त्या ठिकाणी आत्म्याला सोडून सर्व क्रिया आहेत त्या छोट्या आहेत, निष्फळ आहेत.